धुळ्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। आंबोडे इथल्या कणेरी या नदीला देखील पूर आलाय आणि गावांचा संपर्क तुटलाय। या कणेरी नदीमध्ये 4 जण वाहून गेले अशी माहिती सध्या पोलीस प्रशासनाला मिळाली होती। त्यापैकी 2 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। 2 जणांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही आहे। पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय, बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाच्या वतीने अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे आणि यामुळे जिल्ह्यामध्ये सकाळपासून रात्रभरापासून मुसळधार पावसाची हजेरी लागते आहे आणि या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यामध्ये विविध ज्या काही पावसामुळे प्रश्न आहेत ते निर्माण होताना पाहायला मिळत आहे। जिल्ह्यात विविध ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे। असं असताना धुळे तालुक्यातील आंबोडे गावामधील कन्हेरी जो काही पूल आहे कन्हेर नावाचा, त्या पुलाला मोठ्यावरती पाणी आलं नाही। यामुळे धुळे तालुक्यातील आंबोडे गावाचा जो काही संपर्क आहे तो या ठिकाणी तुटल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते आहे आणि यामुळे एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीमुळे सध्या मोठी पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच ग्रामस्थांची सध्या जे काही आहे ती या ठिकाणी स्थलांतरण करण्यासाठी मोठ्यावरती कसरत सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। ग्रामस्थांना नागरिकांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने पुलाकडे जाऊ दिलं जात नाहीये। या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी स्वतः पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आता आपल्या सोबत आहेत। ज्या परिस्थितीमध्ये इथून 4 व्यक्ती वाहून गेल्याचं कळालं होतं ग्रामस्थांच्या मार्फत, त्या 4 पैकी 2 जण सुरक्षितपणे काठावर लागलेले आहेत। अजूनही 2 जणांचा संपर्क होत नाही। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे।